सर्वांना माझा नमस्कार. आपली जी कामगार निरीक्षकची बॅच आहे, तर त्याच्यामध्ये आपण जो पहिला कायदा अभ्यासणार आहोत, तर तो महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी रोजगार नियमन आणि कल्याण हे त्याच्यामध्ये कीवर्ड आहे. महाराष्ट्र हा कीवर्ड आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा हा तुमचा अधिनियम असणार आहे. ठीक आहे. 1981 हे वर्षच का त्यांनी निवडला हा कायदा आणण्यासाठी ते सुद्धा डिस्कस करू. तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी तुम्हाला 2 कायदे हे क्लिअरली मेन्शन केले. हा 1981चा एक कायदा त्याच्यामध्ये आहे. दुसरा 1969चा त्यांनी माथाडी कामगार कायदा सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन केला आणि नंतर त्यांनी काय सांगितलं, की कामगारांच्या संदर्भात जे विविध अधिनियम आहेत, तर ते सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यावरती जवळपास तुम्हाला 80 मार्क्सचं त्यांनी वेटेज याच्यामध्ये दिलंय. तर मग त्या विविध कामगार अधिनियमामध्ये काय येतं, तर 2020च्या अगोदर ना, तो आपल्याकडं म्हणजे भारत देशामध्ये 29 कायदे होते. ठीक आहे. कामगाराच्या संदर्भात. तर त्या 29 कायद्याचं एन-डी-ए सरकारने काय केलं, त्यांनी त्याचं संहितीकरण केलं. ठीक आहे. तर त्याला 4 कायद्यांमध्ये त्यांनी मर्ज केलं. कोड ऑन वेजेस 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020, ऑक्युपेशनल सेफ्टी 2020. ठीक आहे. असं 4 याच्यामध्ये त्याला डिव्हिजन केलं. म्हणजे हे 2 आणि ॲट हे 4 तुम्हाला अभ्यासणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. या चारीची लेंथ ही खूप जास्त आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला लेक्चरमध्ये पुढे प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला एक-एक कायद्याला जवळपास 10-12 तास त्याच्यामध्ये लागू शकतात. हे जे 4 कायदे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा जो कायदा आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1981. 1981लाच का आला हा कायदा? तर याची एक पार्श्वभूमी समजून घ्या. जी तुमची महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेले तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं, की 1980चं जे दशक होतं, तर ते तुमचं औद्योगिकरणाचं दशक होतं. मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे या एरियामध्ये औद्योगिकीकरण हे त्याच्या पीकला होतं. ठीक आहे. त्या काळामध्ये 70,000 सिक्युरिटी गार्ड ठीक आहे, विविध कंपन्यांमध्ये कामाला होते. बट त्यांना कोणत्याही प्रकारची सोशल सिक्युरिटी नव्हती. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचं त्यांना वेतन संरक्षण नव्हतं. परत त्यांचं शोषण केलं जायचं. शोषण कसं? आता ही एक एजन्सी आहे. ठीक आहे. ए नावाची. त्याने सिक्युरिटी गार्ड हायर केले आणि ते एखाद्या कंपनीला ठीक आहे, सी या कंपनीला समजा ते त्यांचा जो सिक्युरिटी गार्ड आहे ते पुरवताय. तर सी कंपनीकडून ए एजन्सीला जेवढा पैसा भेटतो, फॉर एक्झाम्पल त्यांना प्रति गार्ड आपण कन्सिडर करू की ₹10,000 प्रति गार्ड त्यांना भेटताय. बट एजन्सी काय करते याच्यामध्ये स्वतः खूप जास्त जो पैसा आहे ते ढापते आणि जो तुमचा सिक्युरिटी गार्ड आहे, तर त्याच्या हातामध्ये खूप कमी रक्कम जाते. परत भरपूरदा असं होतं की या सिक्युरिटी गार्डला रोजगारच भेटत नाही. मग त्या केसमध्ये त्यांनी काय करायचं? तर या अनुषंगानं एक तुमचं युनियन होतं. त्या युनियननी ठीक आहे. त्या युनियनचं नाव इथं दिलंय मी. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन होतं. तर त्यांनी सरकारला सांगितलं, की ह्या अशा प्रकारे गोष्टी आहे आणि तुम्ही याच्या विरोधात काहीतरी करा. तर सरकारनी समित्या वगैरे नेमल्या, अभ्यास केला, सर्वेक्षण केला आणि त्यानंतर त्यांनी ठीक आहे, एक अध्यादेश काढला आणि त्या अनुषंगाने नंतर त्या अध्यादेशाचं रूपांतर या कायद्यामध्ये झालेलं होतं. ठीक आहे. 1981च का? याची जी पार्श्वभूमी ती मी तुम्हाला सांगितली कारण की ते इयर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी कधी झाली तर 29 जून 1981ला बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी हा जो कायदा आहे हा लागू झाला. बृहन्मुंबई आणि ठाणे हे 2 जिल्ह्यांसाठी 29 जून 1981 का? हे सुद्धा तुम्हाला पार्श्वभूमीवरून समजलं असेल. ठीक आहे. तर आता आपण बघूयात वन बाय वन याचे प्रोव्हिजन. हा कायदा प्रामुख्यानं कारखानं, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या अटी, वेतन आणि कल्याणासाठी तयार करण्यात आलेला आहे. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या? कामाच्या अटी सांगितल्या, वेतन सांगितलं आणि काय सांगितलं? कल्याणासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये एक बाब लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. कारखाने आणि आस्थापना. ठीक आहे. याच्या डेफिनिशन आपण पुढे बघूयात. बट मला तुम्हाला अजून याच्यामध्ये ॲडिशनल काही गोष्टी सांगायच्या. थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू सांगितलं होतं. हे कोणी सांगितलं होतं? कार्ल मार्क्सने सांगितलं होतं. हे तुमच्या एक्झाममध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस कमी आहे. बट तरीसुद्धा संकल्पनात्मक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू काय सांगते? ही कार्ल मार्क्सने दिलेली थेअरी होती. त्याचं म्हणणं असं होतं, की कामगार जेवढं मूल्य निर्माण करतो आणि कामगाराला जेवढं वेतन मिळतं, ठीक आहे. याच्यामध्ये जी तफावत असते, ठीक आहे. या दोन्हीमध्ये जी तफावत असते, त्याला नफा असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय? कामगाराने जे मूल्य निर्माण केलं त्याला आपण ₹1000 कन्सिडर करू आणि त्या कामगाराला जे वेतन भेटतंय ते ₹200 आसपास आहे. याच्यामध्ये जी तफावत आहे म्हणजे ₹800 तर हा ₹800 कुणाचा नफा झालाय? हा जो भांडवलदार आहे, हा त्याचा नफा झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयर्न लॉ ऑफ वेजेस सुद्धा सांगितलं होतं आणि ही जी थिअरी आहे,
वेजेसची वेतनाची ही डेव्हिड रिकार्डो यांनी दिलेली होती. आयर्न लॉ ऑफ वेजेस याच्यामध्ये तो काय सांगतो, की जे वेतन आहेत, ठीक आहे, कामगारांचे जे वेतन आहे, तर ते विशिष्ट, ठीक आहे, एका विशिष्ट लेव्हलच्या वरती ते कधीच जात नाही. कामगाराचा फक्त उदरनिर्वाह धकेल, ठीक आहे, त्याचा उदरनिर्वाह होईल. फक्त या लेव्हलचं त्याला वेतन दिलं जातं आणि हे पिढ्यानपिढ्या असंच चालू राहतं. म्हणजे ते खिळून बसतं, ठीक आहे. आयर्न लॉ ऑफ वेजेस या अनुषंगाने तो त्याने सिद्धांत दिला होता. मला याच्यातून तुम्हाला सांगायचं काय, की खूप जास्त एक्सप्लॉयटेशन कामगारांचं होत असतं. त्या केसमध्ये असे कायदे सरकारला पारित करावे लागतात. तर कलम 1 आहे. कलम 1 काय सांगतो? त्याच्यामध्ये संक्षिप्त नाव असतं, व्याप्ती असते, प्रारंभ आणि याच्यामध्ये काय-काय उपयोजन केलेले आहेत, त्या बाबी असतात. ठीक आहे. आपण नवी मुंबई महानगरपालिकाची जी बॅच बघितली होती असिस्टंट कमिशनरची, तर त्याच्यामध्ये जे एवढे पण आपण कायदे बघितले, ते कलम 1 त्याच्यामध्ये हेच असतं. 2 मध्ये डेफिनेशन असतात. जे आपले जुने स्टुडंट आहेत त्यांना या बाबी माहिती असतील. संक्षिप्त नाव काय? या कायद्याला महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1981 असं संबोधलं जातं. आता हा कल्याण कीवर्ड काय? तर याला आपण वेलफेअर असं म्हणतो. ठीक आहे. वेलफेअर म्हणजे काय रे? जर तुम्ही इंडियन पॉलिटी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये डी-पी-एस-पी, ठीक आहे. डी-पी-एस-पी काय सांगतं? तर मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती. कुणाला दिलीत? राज्यांना ही तत्त्वे दिली. राज्याचं काम काय? वेलफेअर स्टेट मेंटेन करणं. ठीक आहे. लोकांचं वेलफेअर करणं किंवा कल्याणकारी राज्य, ठीक आहे. हे काय आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला कल्याण हा जो कीवर्ड आहे तो सुद्धा लक्षात याच्यामध्ये ठेवायचा. याची व्याप्ती जर आपण बघितली, याच्या नावामध्येच महाराष्ट्र हा शब्द आहे. त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हा कायदा लागू असणार आहे. प्रारंभ जर आपण याचा बघितला, तर हा कायदा बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी 29 जून 1981 पासून लागू झाला. ठीक आहे. ऑर्डिनन्स काढला होता आणि त्यांनी तात्काळ तो तिथे लागू केलेला होता. त्याच्यानंतर उर्वरित महाराष्ट्रासाठी शासन राजपत्रात अधिसूचना काढून वेगवेगळ्या तारखांना हा कायदा लागू करू शकते, असं त्यांनी कायद्यामध्ये मेन्शन केलंय. म्हणजे काय 2 जिल्ह्यांसाठी त्यांनी तात्काळ कायदा हा लागू केला. ठीक आहे. त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली आणि ती पार्श्वभूमी मी माझ्या मनाने नाही सांगितली. जी महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डची जी वेबसाईट आहे, त्याच्यावरून मला ते भेटलेलं होतं. आता याच्यामध्ये उपयोजन काय किंवा हा कायदा कोणाला लागू होतो? तर हा कायदा अशा व्यक्तींना लागू होतो, जे कारखान्यामध्ये किंवा आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आता सुरक्षा रक्षकामध्ये सुद्धा कोणते येतात? तर खाजगी सुरक्षा रक्षक ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची अट सांगितली. ते त्या कारखान्याचे किंवा आस्थापनेचे थेट किंवा नियमित कर्मचारी नसावेत. हे जे एक्सेप्शन त्यांनी इथं दिलंय आपल्याला, अपवाद जे दिलाय, तर तो अपवाद आपल्याला ॲज इट इज पाठ करायचा आहे, की थेट आणि नियमित कर्मचारी याच्यामध्ये नसावेत. ठीक आहे. उदाहरणार्थ ते कंत्राटी किंवा एजन्सी मार्फत आलेले तुमचे सिक्युरिटी गार्ड असायला पाहिजे, असं त्यांनी कलम 1 मध्येच सांगितलेलं आहे. आता कलम 2 मध्ये आपल्याला महत्त्वाच्या व्याख्या बघायच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी काय दिलं? एजन्सी किंवा एजंटची व्याख्या दिली. अशी कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा कंपनी जी सुरक्षा रक्षकांना नोकरीवर ठेवते आणि एखाद्या कारखान्याला किंवा आस्थापनेला कंत्राटावर सुरक्षा सेवा पुरवते. ठीक आहे. यात उप एजन्सी किंवा मंडळाचा समावेश होत नाही. ठीक आहे. मंडळ काय असतं? ठीक आहे. तर बोर्ड आहे. ही थर्ड पार्टी राज्य सरकारने क्रिएट केलेली होती. ते आपण पुढे बघणारच आहे. बट या एजन्सीमध्ये काय येत नाही? मंडळ येत नाही आणि उप एजन्सी येत नाही. एवढ्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. सल्लागार समिती सुद्धा याच्यामध्ये सांगितली डेफिनेशनमध्ये, जी की कलम 15 अन्वये स्थापन केली जाणार आहे. म्हणजे काय? कलम 15 तुम्हाला पाठ करावा लागणार आहे, की त्याच्यामध्ये ॲडव्हायझरी कमिटी येते. ठीक आहे. डेफिनेशनमध्ये तुमचे जेवढे सेक्शन्स किंवा कलम येतात ते पाठ करणं आवश्यक असतं. ठीक आहे. पुढे आहे त्यांनी मंडळाची डेफिनेशन दिली. आता ह्या डेफिनेशन कशा दिल्या त्यांनी? 2A, ठीक आहे. याचं जे उपकलम होतं ते असं होतं. त्याच्यानंतर 2.1 ठीक आहे. त्याच्यानंतर 2.2 मध्ये मंडळ, 2.3 मध्ये त्यांनी एम्प्लॉयरची डेफिनेशन दिली. ठीक आहे. या अनुषंगाने त्याला रीड करायचं. ठीक आहे. तर मंडळाची डेफिनेशन काय सांगतात? या कायद्याअंतर्गत स्थापन केलेलं सुरक्षा रक्षक मंडळ. आता महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? तर महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड्स बोर्ड आहे. ठीक आहे. एकदा मी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती घेऊन जातो, जेणेकरून तुम्हाला, ठीक आहे. आता हे रायगड सिक्युरिटी गार्ड बोर्ड आहे. ठीक आहे. हे बघा इथं महाराष्ट्र शासनानं प्रस्थापित केलेलं मंडळ आहे. त्याचं नाव आहे सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरिता. ठीक आहे. याचं जर तुम्ही बघितलं, सुरक्षा व अनुशासन हे ब्रीद वाक्य आहे. तुम्ही याचा लोगो बघून घ्या. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ लेबर इथं आपल्याला दिलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगतात ते खाली अजून? सिक्युरिटी गार्ड्स बोर्ड फॉर बृहन्मुंबई अँड ठाणे डिस्ट्रिक्ट. याच्यामध्ये काय काय सांगितलं? रजिस्ट्रेशन ऑफ प्रिन्सिपल एम्प्लॉयर, रजिस्ट्रेशन ऑफ एम्प्लॉयर एजन्सी, ठीक आहे, एजन्सी आहे त्याच्यामध्ये,
रजिस्ट्रेशन ऑफ एक्झिस्टिंग अँड न्यू सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे काय एम्प्लॉई, एम्प्लॉयर आणि एजन्सी अशा तिन्ही बाबी त्यांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर ही रायगड सिक्युरिटी गार्ड्स बोर्ड आहे. तर त्याच्यावरती आपल्याला काय काय दिसेल परत एकदा रजिस्टर्ड किती आहे, अलॉटेड किती आहे, एक्झॅम्प्टेड किती, हे सर्व तुम्हाला याच्यावरती दिसून येतं. ठीक आहे. परत जर बघायचं झालं तर लेबर मिनिस्टर कोण आहे? आकाश फुंडकर. आशिष जयस्वाल हे कोण आहेत? तर स्टेट लेबर मिनिस्टर आहे. आणि आय ए कुंदन, ठीक आहे, श्रीमती आय ए कुंदन कोण आहे? या प्रिन्सिपल सेक्रेटरी टू लेबर डिपार्टमेंट आहे. कमिशनर ऑफ लेबर कोण आहे? एच पी तुम्मोड. या सर्व बाबी म्हणजे हे जे 4 नाव आहे, चारीचे चारही नावं तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये नमूद करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तिथं नोट करून ठेवायचे जेणेकरून तुमच्या रिव्हिजनमध्ये त्या बाबी येत जातील. ठीक आहे. तर मंडळ काय आहे त्या अनुषंगाने ते आपण बघितलं. एम्प्लॉयर जो रक्षक एखाद्या एजन्सीच्या थेट रोजगारामध्ये आहे त्याच्यासाठी ती एजन्सी किंवा एजंट हाच मालक मानला जाईल. आता एम्प्लॉयर आणि प्रिन्सिपल एम्प्लॉयर अशा दोन संकल्पना याच्यामध्ये येतात. त्या दोन्ही आपण बघणार आहोत. एस्टॅब्लिशमेंट काय? महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 नुसार परिभाषित केलेली आस्थापने. ठीक आहे. तर या जो कायदा आहे तुमचा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 याचं कायद्याचं वर्ष पाठ करायचं. पुढे कारखान्याची डेफिनेशन काय सांगितले त्यांनी? फॅक्टरीज ऍक्ट 1948च्या कलम 2 नुसार परिभाषित केलेला कारखाना म्हणजे काय? कारखाना असं त्यांनी सांगितलं. आता भरपूर जण असं विचारतात की मग हा फॅक्टरीज ऍक्ट 1948 तर जे कलम 2 आहे ते जाऊन बघायचं का? तर त्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं एक हा जो कायदा आहे फॅक्टरीज ऍक्ट त्याचं इयर पाठ करा. हे जे 2 आहे त्याच्यामध्ये कशाची डेफिनेशन आहे? फॅक्टरीची डेफिनेशन आहे. बस तुम्ही एवढं पाठ करणं याच्यामध्ये अपेक्षित असतं. पुढे निरीक्षकची डेफिनेशन दिली त्यांनी. कलम 16 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी. विहित, ठीक आहे. तर विहितचं फार काही याच्यामध्ये पाठांतराचा भाग नाहीये. या कायद्याअंतर्गत केलेल्या नियमाद्वारे ठरवलेले. ठीक आहे. आता जी मी वरती तुम्हाला सांगितलं मालक आणि प्रिन्सिपल, ठीक आहे, याला मुख्य मालक किंवा प्रिन्सिपल एम्प्लॉयर आपण जे म्हणतो, तर ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहे. कारखान्यातील किंवा आस्थापनेतील व्यवहारावर ज्याचं अंतिम नियंत्रण आहे अशी व्यक्ती. आता एम्प्लॉयर कोण ठरतो तुमचा? ठीक आहे. मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. वरती दिलंय वाटतं. हां. तर एजंट आणि प्रिन्सिपल एम्प्लॉयर इथं दिलंय. ठीक आहे. एक सेकंड दाबा. हां. तर एजंट आणि प्रिन्सिपल एम्प्लॉयर या ज्या 2 संकल्पना आहेत, त्या एजंटमध्ये काय येतं? अशी एजन्सी जी की गार्ड पुरवते. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? एजंट असं म्हणतो. आणि प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे काय? गार्ड जिथं काम करतो, प्रत्यक्षात काम करतो, त्या ठिकाणाचा जो प्रमुख असतो त्याला काय म्हणलं जातं? प्रिन्सिपल एम्प्लॉयर असं म्हणलं जातं. या डेफिनेशन फक्त तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. योजना, ठीक आहे. सुरक्षा रक्षक आहे. अशी व्यक्ती जी एजन्सी किंवा मंडळामार्फत सुरक्षा कामासाठी नियुक्त केली जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये अपवाद त्यांनी काय सांगितलं? यात मुख्य मालकाच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मुख्य मालकाच्या थेट कर्मचाऱ्याचा समावेश होत नाही. कशामध्ये? सुरक्षा रक्षकामध्ये. काय सांगितलं त्यांनी? अपवाद सांगितलं. जो की अपवाद तुम्हाला पाठ करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. परत एकदा वेतन, वेजेसची डेफिनेशन त्यांनी सांगितली 211 मध्ये. कामाच्या बदल्यात मिळणारा पैशातील मोबदला असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. ठीक आहे. वेतनची डेफिनेशन त्यांनी खूप क्लिअर कट एक 4-5 शब्दामध्ये सांगितली. बट या वेतनामध्ये काय काय येत नाही ना याला त्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितलंय. 1, 2, 3, 4, 5 असंच असंच तुमच्या बेअर ॲक्टमध्ये त्यांनी मेन्शन करून दिलंय. तर काय सांगतात ते वेतनामध्ये काय येत नाही? घरभाडं येत नाही, वीज येत नाही, पाणी किंवा वैद्यकीय मदत येत नाही, मालकाने पी-एफ किंवा पेन्शन फंडात भरलेला हिस्सा येत नाही, प्रवास भत्ता याच्यामध्ये येत नाही, कामाच्या विशेष स्वरूपामुळे दिलेला विशेष खर्च याच्यामध्ये येत नाही, कामावरून कमी करताना दिली जाणारी ग्रॅच्युटी सुद्धा याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येत नाही. ह्या कशा लक्षात ठेवायच्या? आणि ह्या तर तुम्हाला पाठ कराव्या लागतील. कारण की प्रश्न हा बहुतेक वेळा तुमच्या अपवादांवरती, ठीक आहे, जे एक्सेप्शन आहे त्याच्यावरती तुमचा प्रश्न सेट होत असतो. कसं लक्षात ठेवायचं? तर इथं घ, वि, मे, प, प, ख, ग्र. ठीक आहे. ब्राह्मण ज्या सुरामध्ये मंत्र म्हणतो, तो सूर तुम्हाला इथं लक्षात आणायचा आहे. घ-वि-मे, प, प, ख, ग्र या अनुषंगाने ते लक्षात ठेवा. याला 2-3 वेळेस रिपीट करा. ठीक आहे. घ-वि-मे, प, प, ख, ग्र. आता याचा फुल फॉर्म काय? घ पासून तुमचं घरभाडे येतं. वी पासून तुमची वीज येते. ठीक आहे. मे पासून तुमचं मेडिकल येतं. ठीक आहे. वैद्यकीय मदत येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प पासून तुम्ही पी-एफ किंवा पेन्शन फंड लक्षात ठेवायचा. दुसऱ्या प पासून तुम्हाला प्रवास भत्ता लक्षात ठेवायचा. ख पासून तुमचा विशेष खर्च येणार आहे
आणि ग्र पासून तुमची ग्रॅच्युटी येणार आहे. या अनुषंगाने, या कोडच्या अनुषंगाने तुम्हाला वेतनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही, हे पाठ झालेलं असणार आहे. ठीक आहे. त्याला परत-परत रिपीट करायचं, रिव्हिजन करायचं, जेणेकरून तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील. आता कलम 1 बघितला आपण, कलम 2 बघितला. कलम 3 मध्ये आपल्याला काय बघायचंय? सुरक्षा रक्षकांच्या नियमित रोजगाराची खात्री करण्यासाठी योजना. म्हणजे काय? काहीतरी योजना असणार आहे. ठीक आहे. ती योजना आपल्याला कलम 3 मध्ये बघायची. मला तुम्हाला काही कलम हे सिक्वेन्समध्ये सांगायचे, सिक्वेन्समध्ये कसं पाठ करायचं किंवा त्याला लॉजिकली कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर कलम 1 आणि 2 आपण बघितलं. त्याच्यानंतर 3 मध्ये योजना आहे. आता या योजनेमध्ये बदल केला जाणार आहे कलम 4 मध्ये. खूप लॉजिकल आहे. ठीक आहे. आता या योजनेसंदर्भात किंवा त्याच्या व्याप्तीसंदर्भात जर काही वाद निर्माण झाला, तर तो वाद सोडवण्यासाठी काय कलम 5 आहे. खूप लॉजिकल आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 6 नंबरला काय येतं? एक बोर्ड येतं, एक मंडळ येतं. ठीक आहे. तर हे 6 नंबरला बोर्ड तयार करतात. 7 नंबरला जर बोर्ड नसेल, आता हे बोर्ड कसं तयार होतं? तुमचं एम्प्लॉयर त्याच्यामध्ये असतात आणि राज्य सरकारचे काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतात. बट जर काही वाद झाला आणि बोर्ड जर तयार होत नसेल, तर मग राज्य सरकार काय करतं? त्याला व्हॅकंट नाही ठेवू शकत. एका व्यक्तीची नियुक्ती तिथं करतं, जे की कलम 7 अंतर्गत तिथे येतं. आता हे जे बोर्ड आहे 6 आणि 7 मध्ये जे आपण बघितलं, तर त्याची कर्तव्य त्यांनी 8 मध्ये सांगितली. आता हे जे बोर्ड आहे, तर हे बोर्ड घोटाळा पण करू शकतो. याचा अकाउंट आणि ऑडिट व्हायला पाहिजे. तर हे अकाउंट आणि ऑडिट 9 मध्ये आहे. ठीक आहे. हे 9 कसं पाठ करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेल. त्याच्यानंतर 10 मध्ये हे जे बोर्ड आहे, तर याच्या जे मेंबर आहे त्यांच्या अपात्रता, त्याला आपण डिस्क्वालिफिकेशन असं म्हणतो आणि त्यांचं रिमूव्हल म्हणजे काय? पदावर दूर करण्याच्या ज्या पद्धती त्या त्यांनी 10 मध्ये सांगितल्या. हे लॉजिकल सिक्वेन्स जो आहे, तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण की काही कलम पाठ करणं सुद्धा तुम्हाला अपेक्षित असतं. सर्वच्या सर्व कलम पाठ करणं अपेक्षित नाहीये. या कायद्यामध्ये टोटल 31 कलम आहे. ठीक आहे. तर हे जे कलम 3 आहे, सुरक्षा रक्षकांच्या नियमित रोजगाराची खात्री करण्यासाठी योजना. तर काय सांगतो? हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. बरं, कारण ते राज्य सरकारला सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी विशिष्ट योजना तयार करण्याचा अधिकार देते. ठीक आहे. योजना कोण तयार करणार आहे? राज्य सरकार तयार करणार आहे. ही बाब तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आता योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर बोलबच्चन याच्यामध्ये योजनेचा मुख्य उद्देश असतो. ठीक आहे. बोलबच्चन आपण कशाला म्हणतो? की त्याच्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल कारखाने आणि आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांचा पुरेसा पुरवठा आणि त्यांचा योग्य वापर सुनिश्चित करणे. सुरक्षा रक्षकांच्या नोकरीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणे. मुख्य मालक आणि सुरक्षा रक्षक यांची नोंदणी करणे. जे की आत्ताच मी तुम्हाला महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड बोर्ड जे आहे, तर त्याच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जातं ते दाखवलं. पुढे आहे सुरक्षा रक्षकांच्या कल्याणासाठी तरतुदी करणं. हे काय? या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजना कोण तयार करतं? राज्य सरकार तयार करतं. ठीक आहे. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता हा जो मुख्य उद्देश याला 4 कीवर्डमध्ये कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे. प्युअर हा शब्द लक्षात ठेवायचा. पी फॉर काय येणार आहे? प्रॉपर सप्लाय. इथं काय? पुरेसा पुरवठा. त्याच्यानंतर काय? योग्य वापर त्यांनी सांगितलं. योग्य वापरला आपण काय म्हणतो? युटिलायझेशन म्हणतो. पी-यू. त्याच्यानंतर काय येतं तुमचं? आर येतं. आर फॉर काय येणार आहे तुमचं? रजिस्ट्रेशन येणार आहे. त्याच्यानंतर ई फॉर तुमचं काय येणार आहे? एम्प्लॉयी वेलफेअर. या प्युअरच्या अनुषंगाने तुम्हाला याचा जो मेन ऑब्जेक्ट आहे याचा किंवा मुख्य उद्देश जो आहे, तर तो लक्षात इथे ठेवायचा आहे. पुढचं आहे योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी. मॅटर्स इन द स्कीम कोणकोणत्या आहे? या योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्याही बाबीसाठी तरतूद असू शकते, ज्याच्यामध्ये ही योजना कोणत्या वर्गातील रक्षक आणि मालकांना लागू असेल हे ठरवणं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणं. ठीक आहे. सुरक्षा रक्षकांची भरती, त्यांची नोंदणी करणं, नोंदणी रद्द करणं, प्रतीक्षा यादी सांभाळणं आणि नोंदणीसाठी शुल्क आकारणं. या सर्व बाबी त्याच्यामध्ये येतात. वेतनाचे दर, कामाचे तास, मातृत्व लाभ, ओव्हर टाईम, पगारी रजा, ग्रॅच्युटी आणि सुट्ट्यांचे नियम ठरवणे. म्हणजेच काय? सेवा सरते सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. वेतन भरणं आणि दंड याच्यामध्ये येतात. मुख्य मालकानं रक्षकांचे वेतन ठराविक वेळेत मंडळाकडे जर जमा केलं नाही तर काय? त्याच्यानंतर विलंब झाल्यास सरासरी मासिक वेतन इतकी रक्कम अनामत ठेवण्यास सांगणं. वारंवार उशीर केल्यास 10% काय? अधिभार म्हणून. ठीक आहे. अधिभार जो आहे तो दंड म्हणून लावणं. या सर्व तरतुदी कशामध्ये येतात? तर या योजनेत या समाविष्ट असलेल्या बाबी आहे. पुढे काय? जर रक्षकाला काम उपलब्ध नसेल, मी तुम्हाला सांगितलं ना, की भरपूर वेळा काय होतं, की 10 कामगारांची एखाद्या याच्यामध्ये आता गरजच नाही, तर मग त्या केसमध्ये त्याला घरी बसावं लागेल.
त्या केसमध्ये ठीक आहे, एजन्सीमध्ये तो आला बट त्याला रोजगार भेटला नाही, मग काय तो खाली हाताने घरी जाईल का? नाही. जर रक्षकाला काम उपलब्ध नसेल तरीही त्याला किमान शाश्वत वेतन मिळण्याची सोय करणं, ठीक आहे. मिनिमम गॅरंटेड वेजेस सुद्धा याच्यामध्ये आहे. ज्यांना योजना लागू नाही अशा रक्षकांच्या रोजगारावरती मर्यादा किंवा नियंत्रण आणणं, रक्षकांचे कल्याण, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणं, रक्षकांसाठी प्रोव्हिडंट फंड आणि इतर निधी स्थापन करणं, योजनेचा प्रशासकीय खर्च कोणी आणि कसा सोसायचा हे ठरवणं, ठीक आहे. ह्या ज्या बाबी आहे ना, तर ह्या बोलबच्चन बाबी असतात. तुम्हाला पाठ काय करायचं असतं, की मुख्य मालकानं रक्षकांचं वेतन ठराविक वेळेत कोणाकडे द्यायचं असतं, तर बोर्डाकडे द्यायचं असतं, ठीक आहे. आणि हे बोर्ड मग कोणाला देतं, त्या सिक्युरिटी गार्डला ते वेतन देत असतं. ही बाब तुम्हाला पाठ करायची. त्याच्यानंतर जर एजन्सीनं त्या बोर्डाला जो कामगारांचा जो वेतन आहे तो देण्यास जर उशीर केला, तर काय करू शकते ते 10% याच्यामध्ये सरचार्ज म्हणजेच काय दंड आकारू शकते. या बाबी तुम्हाला पाठ करायच्या असतात. मिनिमम गॅरंटेड वेजेस सुद्धा या कायद्यामध्ये नमूद आहे. या बाबी तुम्हाला या कलम 3 मध्ये पाठ करणं अपेक्षित आहे. बाकी बोलबच्चन गोष्टी या तुम्ही बट ऑब्वियस असतात त्याला तुम्ही अंटिल अँड अनलेस ते एक्स्ट्रीम आहे तोपर्यंत तुम्ही त्याला चुकीचं करायचं नसतं. ठीक आहे. पुढे पेनल्टीज फॉर कॉन्ट्राव्हेन्शन सुद्धा त्यांनी सांगितलं. उल्लंघनासाठी दंड सुद्धा त्यांनी सांगितलं. योजनेतील नियमांचं उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे शिक्षा होऊ शकते. आता शिक्षा ही कधी-कधी होऊ शकते. तुम्ही पहिल्यांदा उल्लंघन केलं, दुसऱ्यांदा केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सतत उल्लंघन चालू ठेवलं, तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला 5,00,000 रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दुसरं किंवा त्यानंतरचं जे उल्लंघन आहे, त्याच्यासाठी दोषी ठरल्यास 10,00,000 रुपयापर्यंतचा दंड त्याच्यामध्ये आकारला जाऊ शकतो. आणि जर तुम्ही सतत उल्लंघन चालू ठेवलं, दुसरं किंवा त्यानंतरचं उल्लंघन, याच्यामध्ये काय करतात ते इंटरप्रिटेशन करतात, ठीक आहे. दुसरं, तिसरं, चौथं असं त्याच्यात कन्सिडर करू शकता आणि त्यांना काही काळानंतर जर कळलं, की हे काय करतायत, कंटिन्युअसली उल्लंघन करतायत, तर त्या केसमध्ये ते त्यांना सतत उल्लंघनाची जी शिक्षा आहे किंवा जो दंड आहे, तो लागू करतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता कन्फ्युजन व्हायला नको. पहिल्या उल्लंघनासाठी 5,00,000, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी 10,00,000 आणि सतत जर उल्लंघन केलं तर दररोज 5,000 रुपयापर्यंत अतिरिक्त दंड. म्हणजे काय? अतिरिक्त दंड म्हणजे काय? जे वरचे दंड आहे ते प्लस अतिरिक्त दंड 5,000 रुपयापर्यंतचा डेलीचा दंड त्याच्यामध्ये आकारला जातो. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. रक्षकांना आता भरपूर जणांना प्रश्न असा पडेल ना, अतिरिक्त दंड म्हणजे तुम्ही म्हणले की जे वरचे दंड. मग 5,00,000 पकडायचं का 10,00,000 पकडायचं? तर ह्या तुमच्या इंटरप्रिटेटिव्ह गोष्टी असतात. हे कोर्ट वगैरे बघतं किंवा तो बोर्ड बघतो. हे एक्झामला विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे आणि एक्झामला तुम्हाला असं मॅथेमॅटिकल प्रश्न नाही येणार. 5,00,000 प्लस 10 करा. ठीक आहे. या अनुषंगाने येणार नाही. हे आकडे पाठ करायचे. एक्झामिनर सुद्धा तुम्हाला खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की त्याच्यावरती नंतर ऑब्जेक्शन यायला नको. ठीक आहे. तर फार स्वतःला त्याच्यामध्ये घुसून नाही घ्यायचं किंवा डिफिकल्टीमध्ये स्वतःला टाकायचं नाही. ठीक आहे. रक्षकांना कामावरून काढण्यास मनाई. आता याच्यामध्ये परत पूर्णच्या पूर्ण ह्या बोलबच्चन गोष्टी असणार आहे. कायद्याची अंमलबजावणी सुरू होताना उदाहरणार्थ मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात 29 जून 1981 पासून कोणताही मुख्य मालक किंवा एजन्सी सुरक्षा रक्षकाला केवळ तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा कायद्याचं ओझं येईल म्हणजे काय लेबर लॉज आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. तर त्या लेबर लॉजचं ओझं यायला नको या कारणास्तव कामावरून काढू शकत नाही. आता याच्यामध्ये अपवाद काय? जर एखाद्या सुरक्षा रक्षकानं ठीक आहे त्याच्यावरती जर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर त्याला कामावरून काढण्याचा मालकाचा अधिकार अबाधित राहील. ठीक आहे. शिस्तभंग कारवाई तो त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. जर सुरक्षा रक्षकाने तिथं कोणाची छेडछाड केली, ठीक आहे, त्याच्या कस्टमरची छेडछाड केली, त्या केसमध्ये तो जो मालक आहे तो डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊ शकतो. ठीक आहे. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची. आता आपल्याला काही बाबी याच्यामध्ये रिव्हिजनसाठी करायच्या. नोंदणी अनिवार्य आहे. ठीक आहे. वेतन कोणाकडे जमा होतं? बोर्डाकडं. ठीक आहे. त्याच्यानंतर 10% सरचार्ज सुद्धा आपण बघितला. दंडाची रक्कम 5,00,000, 10,00,000 आणि त्याच्यानंतर ₹5,000 डेली हे आपण बघितलं. बडतर्फीमध्ये संरक्षण सुद्धा आहे, हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. रिव्हिजन सुद्धा तुम्हाला वारंवार याचं करायचं. रिव्हिजनचा फॉर्मॅट कसा असतो? जेव्हा तुम्ही एक पान संपवता, तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या पानावरती जात असता, तर दुसरा पान स्टार्ट करायच्या अगोदर, पान म्हणजे पेज, ठीक आहे. दुसरं पेज स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही पहिल्या पेजवरती जेवढे फॅक्ट्स होते तेवढे रिवाईज करणं अपेक्षित असतं. मग दुसऱ्या पेजवरील डाटा तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. दुसरं पेज संपल्यानंतर जेव्हा तुम्ही तिसऱ्या पेजला प्रोसीड करता, स्टार्ट करायच्या अगोदर दुसरं आणि 1 नंबरच्या पेजवरचे फॅक्ट्स बघून घ्यायचे. याला काय म्हणतो आपण?
स्पेस रिपिटेशन अशी टेक्निक म्हणतो. ठीक आहे. स्पेस रिपिटेशन. सायंटिफिक मेथड ही अभ्यासाची. असं जर तुम्ही फॉलो केलं, तर तुमचं खूप जास्त पाठांतर होणार आहे. त्याच्यानंतर आपला बॅचचं स्वरूप कसं असतं, ते सुद्धा एकदा सांगतो. आता हे आपण लेक्चर घेतोय. तुम्ही जेव्हा करता, तेव्हा तुमच्यासमोर नोट्स असणं आवश्यक आहे. ठीक आहे. प्रिंटेड नोट्स असणं आवश्यक आहे. तर त्या नोट्समध्ये मी जेवढ्या ॲडिशनल गोष्टी सांगतो, निमोनिक सांगतो, मेमरी हिंट सांगतो, तर त्या तुम्ही तिथे लिहून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं रिव्हिजन करता येईल. सेकंड थिंग असते, लेक्चर झालं एखाद्या टॉपिकचं, त्याच्यानंतर काय करायचं, आपण वर्कबुक प्रोव्हाईड करतो. ती वर्कबुक तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आता त्या वर्कबुकचा फॉर्मॅट कसा असतो, शक्यतो ट्राय करायचं की जेवढं तुम्हाला न बघता लिहिता येईल, म्हणजे नोट्स न बघता लिहिता येईल, तेवढं लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर तुम्ही जेवढं तुम्हाला शोधून लिहिता येईल, तेवढं शोधून लिहायचा प्रयत्न करायचा. आणि जर तुम्हाला काही फॅक्ट्स आठवले सुद्धा नाही, सापडले सुद्धा नाही, फक्त त्याचीच उत्तरं तुम्ही काय करायची, वर्कबुकच्या शेवटी बघायची. जर तुम्ही असं केलं, की वर्कबुकच्या शेवटचं पान आणि वर्कबुकचे प्रश्न डायरेक्ट खाड लिहून काढलं, तर त्याचा फायदा होत नसतो. वर्कबुक लिहिल्यानंतर तुम्ही एम-सी-क्यू टेस्ट सोडवणं अपेक्षित आहे आणि या एम-सी-क्यू टेस्टमध्ये तुमचा जो ॲक्युरसी आहे, ती 90% ते 95% आसपास पाहिजे. असं जर असेल तरच तुम्ही ट्रॅकवरती आहात, नाही तर तुम्ही स्वतःशी काहीतरी खेळ खेळत आहात. ठीक आहे, स्वतःला तुम्ही फसवत आहात. आता पुढे कलम 4 आहे. कलम 4 मध्ये काय सांगतात? योजनेत फेरफार करणं किंवा योजना रद्द करणं याचे अधिकार कोणाला असणार आहे? राज्य सरकारला. अधिकृत राजपत्रामध्ये अधिसूचना काढून कोणत्याही योजनेमध्ये बदल करण्याचा, नवीन योजना आणण्याचा किंवा जुनी योजना रद्द करण्याचा अधिकार आहे. आणि हे करण्यापूर्वी सरकार काय करणार आहे? सल्लागार समितीशी एकदा चर्चा करणार आहे. ही सल्लागार समिती कशामध्ये येते? तर ही सेक्शन 15 कलम 15 मध्ये ती येते. ठीक आहे. याच्यामध्ये काय करणार आहे? चर्चा करणार आहे. पूर्व परवानगी घ्यायची का राज्य सरकारला? नाही. राज्य सरकारच बॉस आहे तिथं. ठीक आहे. जे तुमचं सरकार असतं, जे पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते बॉस असतात. हे जे वाक्य मी तुम्हाला आता सांगितलं ना, तुमचे जे राजकीय प्रतिनिधी असतात, पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात, तर ते तुमचे काय असतात? बॉस असतात. एखाद्या कमिटीमध्ये जर हे मेंबर आहे, ठीक आहे, तर खूप जास्त शक्यता आहे की त्या मेंबरचे अध्यक्ष जे असतात, चेअरपर्सन जे असतात, तर ते हे पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ठीक आहे. ज्या तुमच्या कमिटीमध्ये, ठीक आहे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह नाही, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जर कोणी असेल, तर त्या केसमध्ये अध्यक्ष सुद्धा हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन असतो. बट जिथं शक्य म्हणजे जिथं पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तर 99% तिथं जो चेअरपर्सन असतो, तो राजकीयच असतो. हे तुम्हाला मी का सांगितलं? पुढे आपल्याला अध्यक्ष वगैरे बघायचे, बोर्डाचे झालं किंवा या ॲडवायझरी कमिटीचे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल, की अध्यक्षाचं मी जे प्रवचन केलं होतं, ते का केलं होतं. ठीक आहे. पुढे आहे, याच्यामध्ये त्यांनी एक अट घातली, अशी कोणतीही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 1 महिना पूर्ण झाल्याशिवाय ती अंमलात येणार नाही, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं. म्हणजेच काय? अधिसूचना प्रसिद्ध झाली म्हणून लगेच ती लागू होते, असा त्याचा अर्थ निघत नाही. 1 महिना होऊन द्यावा लागतो त्याला. ठीक आहे. आज अधिसूचना काढली, म्हणजे मी लेक्चर रेकॉर्ड करतोय 14 मेला. 14 मेला अधिसूचना काढली, तर 14 जूनपर्यंत ॲटलीस्ट वाट पाहणं अपेक्षित आहे, तरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. पुढे काय सांगतात ते? यासाठी बॉम्बे जनरल क्लॉज ॲक्ट 1904, ठीक आहे, मधील कलम 24च्या तरतुदी लागू होतील, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. आता ह्या तरतुदी कशासाठी? योजनेत फेरफार करण्यासाठी किंवा योजना रद्द करण्यासाठी. कोणत्या तरतुदी लागणार आहे? बॉम्बे जनरल क्लॉज ॲक्ट 1904, त्याचं कलम 24. बट एवढंच पाठ करायचं, हा कायदा डाउनलोड करून हे कलम बघणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे. म्हणजे जेवढं सांगतो तेवढं तुम्ही करा. पुढे आहे कलम 5, योजनेच्या व्याप्तीबाबतचे जर वाद असेल तर. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण सिक्वेन्शियली पाठ करायचा प्रयत्न केला होता 10 पर्यंत. बट हे कलम 5 सुद्धा कसं लक्षात ठेवायचं? तर 5 मध्ये पंच जे असतात, ठीक आहे, 5 पंच जे आहेत, तर ते वाद सोडवतात, त्या अनुषंगाने पाठ करायचं. आणि हे जे सेम आहे आपलं पंचांचं कलम, तर हे आपण मला वाटतं जे आपले महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं एक रूल नंबर 5 होता. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पंचवाद सोडवतात या अनुषंगाने केलेलं होतं. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मोठा की रूल मोठे हे आपण त्याच्यामध्ये बघितलेले होते. ठीक आहे. जे असिस्टंट कमिशनरच्या बॅचला होते त्यांना हे आठवत असेल. काय सांगतात हे कलमाची तरतूद? जर असा प्रश्न निर्माण झाला, की एखादी योजना एखाद्या विशिष्ट सुरक्षा रक्षकांच्या वर्गाला किंवा मुख्य मालकाला लागू होते की नाही, तर हा विषय राज्य सरकारकडे सोपवला जाणार आहे. म्हणजे व्याप्तीबाबतचा जर वाद आहे, तर पंच कोण आहे? राज्य सरकार याच्यामध्ये पंच आहे. आणि राज्य सरकार हा कोण आहे? तुमचा बॉस आहे. आणि बॉसचा निर्णय कसा असतो? तर अंतिम स्वरूपाचा असतो. ठीक आहे. राज्य सरकार सल्लागार समितीशी चर्चा करून यावर निर्णय घेईल आणि हा निर्णय काय असणार आहे?
अंतिम असणार आहे. एक बाब लक्षात घ्या, सेक्शन 15 मध्ये जी आपण सल्लागार समिती नेमली आहे, तर त्याच्यामध्ये काय आपण इन्शुअर केलंय, राज्य सरकारने हे इन्शुअर केलंय, की आपण काहीतरी बॉटम अप अप्रोच याच्यामध्ये आणणार आहे. आपण काहीतरी चर्चा करू, मग आपण निर्णय घेणार आहे. नाहीतर असं थोडी होणार, की जे प्रशासनामध्ये माणसं बसले, तर त्यांना सर्वच्या सर्व गोष्टी माहिती आहे. नाही, कोणीतरी स्कॉलर व्यक्ती असते, त्याचं ओपिनियन घेणं, त्यांच्याशी डिस्कस करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो चर्चेचं जे इथं प्रोव्हिजन त्यांनी मेन्शन केलं, हे सुद्धा तुम्हाला लॉजिकली लक्षात ठेवता आलं पाहिजे. याला पाठांतराची गरज नाहीये. फक्त हे सुद्धा तुम्हाला लॉजिकलीच लक्षात ठेवायचंय, की राज्य सरकार काय बॉस आहे, म्हणून तो पंच सुद्धा आहे आणि जो बॉस असतो त्याचा निर्णय हा कसा असतो, अंतिम स्वरूपाचा असतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. तुमचं योजनेच्या व्याप्तीबाबतचा जो वाद आहे, तो बोर्ड सॉल्व्ह करतं का नाही, राज्य सरकार करतं, असं तुम्हाला जे निगेटिव्ह ऑप्शन्स असतात किंवा आपण जे म्हणतो एक्झामिनर कसे ट्रॅप सेट करू शकतो, ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहिणं गरजेचं असतं. इथं बोर्ड लिहायचं आणि त्याच्यासमोर फुली मारून ठेवायची. का? जर तुम्हाला असं दिलं, की बोर्डानं सल्लागार समितीशी चर्चा करून या योजनेच्या व्याप्तीबाबतचे जे वाद आहे, त्याच्यावरती तो निर्णय घेईल आणि हा निर्णय अंतिम असेल, तर बहुतेक वेळा तुम्हाला काय वाटतं, ते स्टेटमेंट, ते विधान तुम्हाला बरोबर वाटतं त्या केसमध्ये. ठीक आहे. तुम्हाला हे जे निगेटिव्ह विधान आहे, ते सुद्धा ओळखता आले पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे कलम 6, सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करणं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड, याच्या अगोदर आपण बोर्ड हा शब्द भरपूर वेळा बघितला. मग हे बोर्ड नेमकं काय आहे? त्याची स्थापना ही कशामध्ये येते? कलम 6 मध्ये येते. ठीक आहे. कलम 6 आणि कलम 16 याची जोडी तुम्हाला लक्षात ठेवायची. कलम 6 मध्ये काय येणार आहे? मंडळ येणार आहे. कलम 16 मध्ये काय येणार आहे? निरीक्षक येणार आहे. ठीक आहे. ज्या पदासाठी तुम्ही तयारी करत आहात, कामगार निरीक्षक, तो कामगार निरीक्षक हा कलम 16 मध्ये येतो. ठीक आहे. 6 आणि 16 याची जोडी तुम्हाला लक्षात ठेवायची. 6 मध्ये तुमची या मंडळाची स्थापना होते. 16 मध्ये निरीक्षक येतो. या बाबी लक्षात ठेवायच्या. मंडळाची निर्मिती कोण करतं? राज्य सरकार अधिसूचना काढून ठराविक क्षेत्रासाठी किंवा सुरक्षा रक्षकांच्या वर्गासाठी बोर्ड स्थापन करू शकते. याचं कायदेशीर स्वरूप कसं असणार आहे? तर हे मंडळ एक बॉडी कॉर्पोरेट म्हणजे संस्थात्मक संस्था असणार आहे. म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, लेमॅन लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं, तर कंपनीसारखं हे असणार आहे. आता कंपनी काय-काय करू शकते? त्याचं अस्तित्व कायमस्वरूपी असेल आणि स्वतःचा शिक्का असेल. ठीक आहे. कॉमन सील असेल. मंडळ स्वतःच्या नावानं मालमत्ता खरेदी, विक्री करू शकतं आणि कोर्टात दावा सुद्धा दाखल करू शकतं. आणि हे जे प्रोव्हिजन आहे, आपण हे भरपूर कायद्यांमध्ये बघतो. बॉडी कॉर्पोरेटचे प्रोव्हिजन. ठीक आहे. कंपनीच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं, मालमत्ता खरेदी, विक्री करू शकते आणि कोर्टात दावा सुद्धा दाखल करू शकता. त्यांचा एक स्वतःचा शिक्का सुद्धा असतो आणि त्यांचं अस्तित्व आहे. कसं आहे? कायमस्वरूपी. तात्पुरतं आहे का? नाही. मग तात्पुरता हा कीवर्ड तिथे लिहायचा आणि त्याच्यासमोर काय करायची? फुली मारून ठेवायची. पुढे आहे, या बोर्डामधील जे सदस्य असतात, तर त्यांची निवड कोण करतं? राज्य सरकार त्यांची निवड करतं आणि या जे तुमचे सदस्य आहेत, तर त्याच्यामध्ये 3 गटांचे प्रतिनिधी असतात. कोणकोणते 3 गट आहे? एक आहे तुमचं मुख्य मालकांचे प्रतिनिधी, प्रिन्सिपल एम्प्लॉयर त्याच्यामध्ये असतात, ज्याला की आपण काय म्हटलं होतं? कंपनी असं डिफाईन केलेलं होतं. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी, याच्यामध्ये तुमचे युनियन वगैरे येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य सरकारचे प्रतिनिधी असतात, म्हणजे राज्य सरकार स्वतःचे काही अधिकारी किंवा काही लोकं पाठवेल. आता या सदस्यांचं प्रमाण कसं असतं ते तुम्हाला पाठ करायचं आहे. 3 लोकं कोण-कोण आहे? प्रिन्सिपल एम्प्लॉयर, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर राज्य सरकारचे प्रतिनिधी. हे 3 गट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. सदस्यांचं प्रमाण कसं असणार आहे? मुख्य मालक, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी हे समान संख्येत असतील. म्हणजे काय? तुमचे मुख्य मालक जर 6 असतील, तर सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी सुद्धा किती असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे. पुढे काय सांगतात? राज्य सरकारचे प्रतिनिधी हे वरील 2 गटांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसतील. ठीक आहे. दोन्हीपेक्षा किती जास्त नसतील? वरील 2 गटांच्या एकूण संख्येच्या. ठीक आहे. एकूण संख्या किती झाली? 12 झाली. आता 12चे 1/3 किती होतं तुमचं? 4 होतं. म्हणजे 4 पेक्षा जास्त नसतील. ठीक आहे. हे आकडे लक्षात नका ठेवू बरं का. हे मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगत आहे. ठीक आहे. 6 तुमचे कोणाचे होते? तुमचे मालक. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी 6 होते. ठीक आहे. तर मग 1/3 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. कोणाचे? राज्य सरकारचे. तर किती असणार आहे? 1/3 4. 4 पेक्षा जास्त नसणारे कोणाचे? राज्य सरकारचे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर त्या एक्झामिनरने तुम्हाला असं दिलं, राज्य सरकारचे प्रतिनिधी हे वरील 2 गटांच्या एकूण संख्येच्या, ठीक आहे, हाल्फ, ठीक आहे. हाल्फ म्हणजे काय? अर्ध्यापेक्षा जास्त नसतील, तर तुम्हाला तिथं ते ओळखायला जड जाईल. त्याच्यामुळं ह्या स्वरूपामध्ये निगेटिव्ह ऑप्शन जे असतं,
ते सुद्धा तुम्हाला तिथे लिहून ठेवणं गरजेचं आहे. आता अध्यक्ष कोण असेल या बोर्डाचा, तर राज्य सरकारच्या प्रतिनिधींपैकी एकाची नियुक्ती सरकार अध्यक्ष म्हणून करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, बॉस काय आहे? पंच आहे आणि बॉसच काय असणार आहे? अध्यक्ष असणार आहे. बाकी प्रसिद्ध, कालावधी, भत्ते आणि कामकाज या बोलबच्चन गोष्टी याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बनत नाही. तरी सुद्धा वाचून घेऊयात. प्रसिद्धी काय सांगतात ते सर्व सदस्यांच्या निवडीनंतर त्यांची नावे राजपत्रामध्ये प्रसिद्ध केले जातात. सदस्यांचा कार्यकाळ नियमानुसार ठरवला जाईल. ठीक आहे. आणि हे कोण ठरवतं? राज्य सरकार ठरवतं. सरकारी सदस्य सोडून इतर सदस्यांना बैठकीसाठी प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मंडळाच्या निधीतून दिला जाईल. बैठकीची कार्यपद्धती मंडळ स्वतः ठरवणार आहे. ठीक आहे. संसदेमध्ये ठीक आहे. संसद कसं चालेल हे कोण ठरवल? स्वतः संसद ठरवेल. ठीक आहे. आणि हे कसं ठरवते ते? सरकारच्या मान्यतेने ठरवतात. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढे आहे कलम 7. एक व्यक्ती मंडळाची नियुक्ती करण्याचा अधिकार. वरती काय बघितलं आपण? मंडळाची स्थापना बघितली. मंडळामध्ये 3 गट असतात. प्रिन्सिपल एम्प्लॉयर, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी. आता हे जे प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे, ठीक आहे, जर मालक किंवा रक्षक प्रतिनिधींची नावे देण्यास नकार देत असतील किंवा काही कारणास्तव कलम 6 नुसार बोर्ड जर बनवता येत नसेल, तर सरकार काय करतं? एका योग्य व्यक्तीची तिथं काय करतं? नेमणूक करू शकतं. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणजे काय? ते जे मंडळ आहे ते खाली असणार आहे का? नाही. तिथं कोणीतरी पाहिजे. ठीक आहे. चेक अँड बॅलन्सेस या कायद्यामध्ये त्यांनी काय केले? इन्शुअर केलेले. आता अधिकार काय असणार? ही व्यक्ती बोर्ड म्हणून काम करेल आणि बोर्डाचे सर्व अधिकार याच्यामध्ये वापरेल. जोपर्यंत कलम 6 नुसार नवीन बोर्ड तयार होत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती कामकाज पाहणार आहे. या व्यक्तीला मिळणारं वेतन आणि सेवा शर्ती राज्य सरकार ठरवेल. ठीक आहे. राज्य सरकार लक्षात ठेवायचं. राज्य सरकारच्या व्यक्तीची नेमणूक करणारे एका योग्य व्यक्तीची नेमणूक ते तिथे काय करणारे? करणार आहे. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्हाला, की कलम 7 मध्ये एका व्यक्तीचं ठीक आहे, मंडळ सुद्धा असू शकतं. हे बाब तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि अशा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारला आहे. पुढे कलम 8 मध्ये मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य त्यांनी आपल्याला दिली. योजनेचं प्रशासन. योजना आपण कशामध्ये बघितली? 3 मध्ये बघितली. योजनेतला बदल आपण 4 मध्ये बघितला. व्याप्तीबाबत जर वाद असेल तो 5 मध्ये बघितलं. 6 मध्ये आपण बोर्ड बघितलं. 7 मध्ये जर ते बोर्ड बनण्यासाठी काही इश्यू असेल तर 7 मध्ये एका व्यक्तीचं बोर्ड बघितलं. 8 मध्ये आपण मंडळाचे अधिकार बघत आहोत. या स्वरूपाचं पाठांतर तुमचं झालं पाहिजे, तरच कुठेतरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेण्याकडे जाता. अजून एक सांगतो, जे 80 मार्क्सचा जो तुमचा सिलेबस आहे ना, तर या 80 मार्क्सला तुम्ही आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही रेसमध्ये असता. ठीक आहे. सर्वात जास्त तुमचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास किती करता आणि त्या अभ्यासावरून तुम्हाला मार्क्स किती येतात, त्याला आपण इनपुट आउटपुट रेशो असं म्हणतो. तो सर्वात जास्त तुमचा हा जो टेक्निकलचा पार्ट आहे, हा जो कायद्यांचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. जे एन-एम-सीचे स्टुडंट होते त्यांना सुद्धा माहिती असेल. टेस्टमध्ये आता तुम्ही टेस्ट तुमच्या मित्राला सोडवायला द्या ती, तर त्याला कमी मार्क्स येतील. बट तुम्हाला मार्क्स येतात का? तुम्ही अभ्यास केलाय. ठीक आहे. तुम्ही लेक्चर केलंय, त्याच्यामध्ये तुम्ही निमॉनिक्स, तुम्ही हिंट्स, ठीक आहे, ट्रिक्स त्याच्यामध्ये तुम्ही पाठ केलाय. त्या अनुषंगाने मला वारंवार मी हेच सांगत असतो, की जो टेक्निकलचा पार्ट आहे, सर्वात जास्त आउटपुट देणारा पार्ट्स आहे. याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स सिक्युअर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर 8 मध्ये काय? मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य सांगितले. योजनेचं प्रशासन करणं आणि योजनेने दिलेले सर्व अधिकार वापरणं ही काय आहे? मंडळाची जबाबदारी. बोलबच्चन स्टेटमेंट आहे. हे जर तुमच्या परीक्षेमध्ये आलं आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही ह्या विधानाला बरोबर करणं अपेक्षित असतं. आता उपाययोजना काय? ठीक आहे. आणि बरोबर काय करायचं नसतं? तुम्हाला 1 एप्रिल ते 31 मार्च हे पाठ असणं अपेक्षित आहे. यालाच अभ्यास म्हणतो आपण. ठीक आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने करत नसाल, 1 सेकंड. सॉरी. तर मी तुम्हाला सांगत होतो जनरलाइज आणि जे फॅक्च्युअल विधान असतात ते. ठीक आहे. तर हे जे विधान असतं याला पाठ करायची गरज नसते. जे फॅक्च्युअल असतात ज्याच्यामध्ये की फसवलं जाऊ शकतं 1 एप्रिल ते 31 मार्च. तर हे असं तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. पुढे 31 ऑक्टोबर ही तारीख आहे. हे सुद्धा तुम्हाला पाठ करणं अपेक्षित असतं. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर उपाययोजना आपण बघितल्या. वार्षिक अहवाल सांगतात ते मंडळानं दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये कामाचा अहवाल तयार करून 31 ऑक्टोबरच्या आज सरकारला सादर करणं आवश्यक आहे. आता त्यांनी जी तारीख सांगितली, तर हे आपलं काय असतं? फायनान्शियल इयर असतं. ठीक आहे.
आपलं वित्तीय वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाठांतराचा एवढा काही भाग नाही. बट हे लक्षात घ्या, की ते अहवाल तयार करून कधीपर्यंत सरकारला सादर करतात, तर 31 ऑक्टोबर त्यांनी ही तारीख दिली आणि ही तारीख आपण याच्या अगोदर जेव्हा मला वाटतं महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल बघत होतो, त्याच्यामध्ये सुद्धा ती आलेली आहे. ठीक आहे. तर अहवाल तयार करून पाठवण्यासाठी 7 महिन्याचा कालावधी सरकारनं यांना दिलेला आहे आणि हा अहवाल विधानसभेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडला जातो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बोर्डाला राज्य सरकारनं वेळोवेळी दिलेल्या लेखी सूचनांचे पालन करणं सुद्धा बंधनकारक आहे. ठीक आहे. पुढे कलम 9 मध्ये आता वरती काय बघितलं आपण मंडळ बघितलं, बोर्ड बघितलं. त्या बोर्डमध्ये 3 गट आहे. आता त्या 3 गटाचे जे सदस्य आहे, खूप जास्त चान्सेस आहे, की ते काही घोटाळा घपला करू शकतात. मग त्या केसमध्ये त्या मंडळाचं अकाउंट आणि ऑडिट सुद्धा व्हायला पाहिजे, जे की त्यांनी कलम 9 मध्ये सांगितलं. आता कलम 9 कसं पाठ केलं मी? तर कलम 9 ठीक आहे. तर तुमचे जे अल्फाबेट आहे A-B-C-D ठीक आहे. A-B-C-D त्याच्यानंतर E, एफ, जी, एच आणि आय. ठीक आहे. तर हे 5 आणि हा तुमचा हा येतो 9 नंबरला. हे 26च्या 26 तुमचा पाठ असणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला पाठांतराला खूप जास्त सोपं जातं ते. ठीक आहे. तुम्हाला रिझनिंगमध्ये सुद्धा ते कामं येतं. कोडिंग, डिकोडिंगमध्ये आणि इथं मेमरी एंड्स बनवायला सुद्धा ते कामं येतं. तर आय हा शब्द तुमचा 9 नंबरचा आहे. ठीक आहे. या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं. आणि आय म्हणजे काय असतं रे? आय म्हणजे तुमचं इन्कम असतं आणि त्या इन्कमचं ऑडिट होणं गरजेचं आहे. हे तुम्ही मला वाटतं जेव्हा आपण 243 कलम बघतो. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या संदर्भात, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या स्वरूपाचा पाठ करायला सांगितलेलं आहे. तर हिशोब आणि लेखापरीक्षण कलम 9 मध्ये येतं. हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे. मंडळानं रीतसर हिशोब, रेकॉर्ड आणि वार्षिक ताळेबंद तयार करणं आवश्यक आहे. ताळेबंद म्हणजे काय? बॅलन्स शीट. राज्य सरकार नियुक्त केलेल्या पात्र ऑडिटरकडून दरवर्षी हिशोबाची तपासणी केली जाईल. आता कोण करतं ऑडिटर जो आहे त्याची नेमणूक राज्य सरकार करतं. ऑडिटरला बोर्डाचे कोणतेही कागदपत्रे पाहण्याचा, माहिती मागवण्याचा किंवा अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा काय असणार आहे? अधिकार असणार आहे. हे स्टेटमेंट तुमचं बट ऑब्वियस आहे. याला पाठांतराची गरज नाही. ऑडिट झालेला अहवाल ठराविक तारखेपूर्वी सरकारला पाठवावा लागेल. तुमच्या बेअर ॲक्टमध्ये त्यांनी असे शब्द दिले, की स्पेसिफाईड डेट ठीक आहे. आणि ही स्पेसिफाईड डेट जी आहे, ठराविक तारीख जी आहे, ती कोण ठरवतं? राज्य सरकार ठरवतं. ठीक आहे. या स्वरूपाचं तुमच्या बेअर ॲक्टमध्ये मेन्शन आहे. असंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. तारीख वगैरे त्यांनी याच्यामध्ये दिलेली नाहीये. पुढे ऑडिट रिपोर्ट पाहिल्यानंतर सरकार ज्या सूचना देईल त्याचं पालन मंडळाला करावं लागतं आणि या तपासणीचा सर्व खर्च म्हणजे कोणता? ऑडिटचा जो पण खर्च येतो तो सर्व खर्च मंडळाच्या निधीतून दिला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये राज्य सरकार हात वरती करतं. ते म्हणतं तुमचं ऑडिट करायचंय. तुमच्याकडूनच तो पैसा घेतला जाणार आहे. पुढे कलम 10 मध्ये काय सांगतात ते? अपात्रता आणि पदावरून दूर करणं, डिस्क्वालिफिकेशन अँड रिमूव्हल त्यांनी सांगितलं. कुणाचं सांगितलं? जे मंडळावरती सदस्य आहे त्यांचं त्यांनी डिस्क्वालिफिकेशन किंवा रिमूव्हलची पद्धत सांगितलेली आहे. खालीलपैकी कोणतीही व्यक्ती मंडळाचा सदस्य म्हणून निवडली जाऊ शकत नाही किंवा सदस्य राहू शकत नाही जर ती मंडळाचा पगारी अधिकारी असेल तर. जर अविमुक्त दिवाळखोर म्हणजे काय? अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. इन्सॉल्वंट म्हणजे काय? तुम्ही फायनान्शियल काहीतरी त्याच्यामध्ये घोटाळे केलेले. ठीक आहे. तुमचे जे विजय माल्या वगैरे त्या टाईपचे लोक. पुढे मनोविकृत, लुनॅटिक लोक किंवा अस्थिर मनाचे जर असेल तर तुम्ही सदस्य राहू शकत नाही. ज्याला नैतिक अधपतनाशी म्हणजे मॉरल टर्पिट्यूड संबंधित गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अशा लोकांना सुद्धा ते काय करतात? अपात्र ठरवतात, डिस्क्वालिफाय करतात. ठीक आहे. याच्यामध्ये मॉरल टर्पिट्यूडमध्ये त्यांनी काय सांगितलं? जोपर्यंत शिक्षा भोगून 5 वर्ष उलटत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही शिक्षा झाली, तुम्हाला शिक्षा भोगून 5 वर्ष उलटल्यानंतर तुम्ही याच्यासाठी क्वालिफाय होऊ शकता असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. पुढे पदावरून दूर करणे. राज्य सरकार खालील सदस्याला पदावरून काढू शकते, जो उपकलम 1 मधील कोणत्याही अपात्रतेच्या कक्षेत येतो. ठीक आहे. हे आहे तुमचं उपकलम 1. ठीक आहे. त्याच्यानंतर जो मंडळाच्या परवानगीशिवाय सलग 3 बैठकांना गैरहजर असतो. हे पाठ नाही केलं तरी चालेल. हे तुम्ही एकदा वाचलं तरी सुद्धा तुम्हाला आठवेल. बट हे तुम्हाला आठवणार नाही. हा जो 3 आकडा आहे, याला तुम्हाला वारंवार रिव्हिजन करावं लागेल. जो मंडळाच्या परवानगीशिवाय सलग 3 बैठकींना गैरहजर असतो, त्याला सुद्धा पदावरून दूर केलं जाऊ शकतं. ही जी 3 बैठकी आहेत, हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. आणि याच्यात परवानगी कुणाची सांगितली? मंडळाची परवानगी त्यांनी सांगितलेली आहे. पुढे कलम 11. कलम 11 सांगतं सदस्याचा राजीनामा. मंडळाचा कोणताही सदस्य स्वतःच्या स्वाक्षरीनं राज्य सरकारला पत्र लिहून राजीनामा देऊ शकतो. सरकारनं राजीनामा स्वीकारल्यानंतर
ते पद रिक्त होईल असं त्याच्यामध्ये सांगितलं. ठीक आहे. प्रत्येक केसमध्ये म्हणजे तुम्ही अधिकारी असाल, डेप्युटी कलेक्टर असाल, तर त्या केसमध्ये जर तुम्ही राजीनामा दिला, जोपर्यंत सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्या पदावरती असता हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे. मला वाटतं जम्मू काश्मीरचे एक आय-एस होते. रँक 1 होता त्यांचा. मला आता नाव आठवत नाहीये. तर त्यांनी जे 2019च्या अगोदर राजीनामा दिला होता. ठीक आहे. आय-एस पदावरून आणि त्यांनी स्वतःची अ, एक राजकीय पक्ष सुद्धा स्थापन केलेला होता. बट नंतर 2019ला ते 35 आणि 371 केंद्र सरकारने त्याचा गेम केला. त्याच्यानंतर राज्य सरकारने तोपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नव्हता. त्याच्यामुळं परत ते सेवेमध्ये रुजू झालेले होते. ठीक आहे. त्यांचं नाव मला आठवत नाहीये. पुढे आहे कलम 12 रिक्त पदे लवकरात लवकर भरणं. आता हे बोलबच्चन गोष्टी याच्यामध्ये 90 दिवसांचा जो पिरियड आहे, तो तुम्हाला पाठ करावा लागेल फक्त. काय सांगतात ते कलम 12 मध्ये, मृत्यू, राजीनामा, अपात्रता किंवा पदावरून दूर केल्यामुळं जर पद रिक्त झाले, तर मंडळानं त्वरित राज्य सरकारला कळवावं लागतं आणि असं रिक्त पद शक्यतो किती 90 दिवसांच्या आत भरलं पाहिजे. वरती 3 तुमच्या बैठका, खाली 90 दिवस. ठीक आहे. हे कशा संदर्भात बघतोय? रिक्त पदाच्या संदर्भात आपण 90 दिवस बघतोय. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नवीन नियुक्त सदस्य केवळ मूळ सदस्याचा उरलेला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंतच पदावरती राहतो आणि एखादं पद रिक्त असलं तरी उरलेले सदस्य त्याचे कामकाज सुरू ठेवू शकतात. या सर्व बाबी याच्यामध्ये सांगितल्या. हा जो फॅक्ट आहे तुमचा 90 दिवसांचा आणि त्याचा उरलेला कार्यकाळ जो आहे, ठीक आहे. या 2 बाबी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आहे कलम 13 कामकाज वैध मानले जाणं म्हणजे काय? मंडळाचं कोणतंही काम किंवा कारवाई केवळ सदस्य संख्या कमी होते. ठीक आहे. आपण पॉलिटीमध्ये जेव्हा वाचतो, त्याला आपण कोरम असं म्हणतो. ठीक आहे. कोरम नव्हतं म्हणून एखादी केलेली गोष्टी किंवा कृत्य हे तुमचं व्हॅलिड नाही असं त्याच्यामध्ये म्हणत नाही आपण. ठीक आहे. सेम इथं सुद्धा बाब आहे. सदस्य संख्या कमी होती किंवा मंडळाच्या रचनेमध्ये दोष होता या कारणावरून रद्द किंवा अवैध ठरवता येणार नाही. काय सांगितलं? काम आणि कारवाई. कोणाचं? मंडळाचं. काय सांगितलं? केवळ सदस्य संख्या कमी होती किंवा मंडळाच्या रचनेमध्ये दोष होता या कारणावरून रद्द किंवा अवैध ठरवता येणार नाही. हे तुम्हाला कलम 13 मध्ये सांगितलं. ठीक आहे. कलम 13 जर तुम्ही राज्यघटनेशी कोरिलेट केलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की ठीक आहे मला वाटतं त्यांनी जे शब्द वापरले अ, काही तुमचे जे प्रोव्हिजन आहे, ठीक आहे किंवा काही अमेंडमेंट आहे, तर त्याला त्यांनी सांगितलं, की त्या व्हॉइड ठरतील. ठीक आहे. व्हॉइड हा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने जर तुम्हाला कोरिलेट करता आलं, तर ते पाठ होऊन जाईल. ठीक आहे. कलम 14 पासून आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.